हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि आज भोगी आहे, तर चला मग जम्मू काश्मीर मध्ये मी पण भोगी कशा प्रकारे बनवते बघूया। भाज्या तर काही ताज्या ताज्या मिळाल्या नाहीत, ज्या मार्केटमध्ये आहेत त्या मी सगळ्या भाज्या आणल्यात। थोड्याफार मी ताईंच्या गार्डन मधून आणल्या होत्या, तेव्हा काही व्हिडिओ घेतला नाही कारण मी सकाळीच गेले होते आणायला, तर तेव्हा व्हिडिओ घ्यायला मी विसरली। चला काही नाही, पण ज्या आहेत थोड्याफार भाज्या त्या मी आता मिक्स करून ठेवल्यात सगळ्या, आणि त्यात आता मी सर्वांची भाजी मस्त अशी बनवणार आहे भोगी वगैरे। तर मी तुम्हाला दाखवीन ताईंच्या गार्डन मधून मी कोणकोणत्या भाज्या आणल्या होत्या ताज्या ताज्या। आणि लाईट पण सकाळपासून गेल्या, आणि इथं बघा ताईंच्या गार्डन मधून मी ना लसणाची पात आणली होती, कांद्याची पात, कढीपत्ता वगैरे आणला होता, आणि पालकची भाजी आणली होती, थोड्या वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या, टोमॅटो आणले होते। त्यांच्या गार्डन मध्ये थोडी थोडी भाजी मिळाली, ती सगळी मी आणली, आणि आता मी इथं सगळं मिक्स करून ठेवलंय। तर हे बघा इथं बघा, हे सगळं मी मिक्स वगैरे केलं, ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला बघायला मिळतील। आणि लाईट ना सकाळी 7 वाजल्यापासून गेल्या, माहित नाही काय प्रॉब्लेम आहे, आणि फक्त आपल्या बिल्डिंग मध्येच गेल्या, आणि आपल्या बिल्डिंग मध्येच जाते जास्त करून, माहित नाही काय प्रॉब्लेम आहे। आणि चला आता ना 12 वाजायला आले, आणि आता मी स्वयंपाकाची गडबड करणार आहे, पटपट आवरते, खूप वेळ झालाय। आज नाश्ता वगैरे काहीच केलं नाही कारण पप्पा म्हटले नको नाश्ता, त्यांना जास्त नाश्ता आवडतच नाही, तर सर्वांनी आज चहा बिस्किट वगैरे खाल्ल्या। तर अशा प्रकारे सुरुवात झाल्या। चला तर बघ तुम्हाला मी उजेडात नेऊन दाखवते मी कशा प्रकारे तयारी वगैरे केली आहे भोगीची। त्यामध्ये ना लसणाची हिरवी पात आहे, थोडासा कांदा वगैरे पण होता, आणि मस्त असा कढीपत्ता पण आहे, आणि हा मी आपला घरातला कांदा वगैरे चिरून ठेवलाय। आणि ह्याच्यामध्ये बघा सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे आहेत, काही मी वाळल्या भिजवल्या होत्या रात्रीच्या, तर शेंगदाणे वगैरे, तर ह्या सगळ्या भाज्या मी एकत्र ठेवल्यात। तर बघा अशा प्रकारे आहे। तर आता मी ना गरम पाणी करायला ठेवते, कारण अशी भाजी बनवायची असली ना त्याच्यामध्ये सगळ्याच भाज्यामध्ये गरम पाण्याचा यूज केला ना भाजी एकदम टेस्टी बनते, आणि भोगीची भाजी आहे तर ती टेस्टी बनायलाच पाहिजे। तर चला आता मी पटदिशीन पाणी गरम करायला ठेवते, नंतर आपली भाजी वगैरे फोडणी देते। आणि आता व्हिडिओ घ्यायला कोण नाही, त्यामुळे डायरेक्ट भाजी भाकरी बनली की मग मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे भाजी आणि भाकरी वगैरे बनवली। चला तर मग लागते आता तयारीला। पातेल्यामध्ये ना भाज्या व्यवस्थित धुता येत नाही, त्यामुळे मी मस्त अशा परातीमध्ये वतल्यात। आणि बघा आता सगळ्या भाज्या बघायला मिळतील, भाज्यामध्ये वांग पण आहे, गाजर आहे, शेवग्याची शेंग पण होती, टोमॅटो, बटाटा, गवारीच्या शेंगा, आणि की भरपूर काही आहे, कारण भोगी म्हटल्यानंतर मिक्स भाज्या ह्या येणारच, फ्लावर पण आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या भाज्या मी छान अशा धुवून घेते। आता ह्याच्यामध्ये ना थोडं गरम पाणी टाकून मस्त अशा धुवून घेते, आणि आता मी गरम पाणी पण ठेवलंय। इथं बघा गरम पाणी ठेवलंय आपल्या आमटीसाठी। आज ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिळाचा वापर केला जातो संक्रांतीला। तर बघा हे आहेत माझ्याकडे तीळ, गावाकडलेच आहेत। चला थोडेफार आपण भाजीमध्ये टाकूया। चला आता भोगीची भाजी आपली बनवून तयार आहे, चला दाखवते। आणि बघा मस्त अशी भोगीची भाजी बनली आहे, आणि लाईट नाही ना किचन मध्ये, त्यामुळे मी इथं बाहेर म्हटलं आणून दाखवूया कशा प्रकारे बनल्या। आणि आता आपली भोगीची आमटी वगैरे बनवून तयार झाली होती, तर लगेच मी इथं बाजरीच्या भाकरी वगैरे पण बनवल्या, आणि खूप छान तीळ वगैरे लावून अशा मस्त कडक बाजरीच्या भाकरी बनवल्या। भोगी मस्त झाली, सर्वांचं जेवण वगैरे झालं, आणि मला आता भांडी क्लीन करायचे, खूप अशी भांडी आहेत। थोडा वेळ उन्हाला जाऊन बसणार आहे। आज ना सकाळपासून उन्हाला जायला काही झालंच नाही, कारण थोडा वेळानं उठली, त्याच्यानंतर बाकीचे घरातले कामं आणि ही भोगीचं बनवायचं, तर थोडा वेळ पण गेला। लाईट काय अजून आली नाही, माहित नाही आता लाईट कधी येते। आपल्याच क्वार्टरमध्ये प्रॉब्लेम आहे, बार प्रॉब्लेम होतोय, माहित नाही काय झाले। चला काही नाही, आता नाही बघा भांडी केवढी पडल्यात, सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतो, थोडं उन्हामध्ये बसतो, नंतर बोलतो। चला आता घरातलं ना सगळं आवरलं, भांडी वगैरे सगळी क्लीन करून झाली, आणि फायनली आता लाईट आली। मला वाटतं 2:30 वाजल्यात आता, आणि आता लाईट आल्या। मला अर्णवला कुणाला आंघोळ घालायचंय, कारण आज भोगीचा सण आहे, आणि मुलांना ना सणाच्याच आंघोळा घातल्या नाही। हा तर चला त्या दोघांना मी आता आंघोळ वगैरे घालत्या, पाणी गरम करायला ठेवलंय। बघूया थोड्या वेळानं मी उन्हामध्ये बसते, तोपर्यंत पाणी छान गरम होईल, मग मी त्या दोघांना आंघोळ पण घालते। चला आता थोडा वेळ उन्हामध्ये बसूया, घरातली कामं आवरली। आणि गावाकडे बघा सणवार असलं ना सगळं खूप छान असं वातावरण असतं, सगळीकडे उत्साह। इथं कसं वेगवेगळ्या राज्याची लोक असतात, वेगवेगळ्या लँग्वेजची,
प्रत्येकाचा सण वेगवेगळा असतात. कुणाच्या घरी तिळाचे लाडू बनवले जाते, कुणाच्या घरी तिळाची बर्फी वगैरे बनवली जाते. आपल्या इकडं भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत, तिसऱ्या दिवशी किंक्रांत असे 2-3 दिवस असतात. आणि ह्या दिदी आहेत MP च्या, त्यांच्या इकडे असं भोगी वगैरे काही नसतं. त्यांच्याकडे फक्त तिळाचे लाडू वगैरे किंवा तिळाची काहीतरी मिठाई वगैरे बनवली जाते किंवा विकत आणून खाल्ली जाते. तर आता इथं आमच्या सगळ्यांच्या विचार म्हणजे चालले होते, आपापले सगळे सांगत होत्या. मराठी ताई पण आल्या होत्या, त्यांचं घरातलं काम आवरलं आणि मस्त आता दुपारी सगळेजण उन्हात बसले. मुलं वगैरे छान बॅट बॉल खेळत आहेत आणि थंडी जास्त असल्यामुळं ना दुपारी दुसरं काही जास्त कामच होत नाही. मस्त उन्हाला बसायला सगळ्यांनाच आवडते. आणि इथं MP च्या दिदी वगैरे त्यांचं पण जेवण झालं, त्या पण आल्या होत्या बसायला. सर्वांच्या मस्त अशा गप्पा चालल्यात. आणि फौजींच्या बरोबर जेव्हापासून आलो ना तेव्हापासून खूप अशा गोष्टी काही शिकायला मिळाल्या की प्रत्येक सणाला प्रत्येकांचं वेगवेगळं असं असतं, काही ना काही तर वेगळं बनवायचं असतं. आता इथं बघा संध्याकाळची वेळ आहे, घरी आलो आणि आता संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक बनवायचा नव्हता, तर म्हटलं चला तिळाचे लाडू बनवून घेऊया. मस्त तीळ घेतलेत, आता तीळ वगैरे भाजून घेऊया. गुळ वगैरे पण बारीक करून घेतलाय. आणि संक्रांत आहे तर तिळाचे लाडू वगैरे पाहिजेत. आता 2 दिवसांना बघूया, टाईम भेटेल तेव्हा मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण करणार आहे. त्या दिवशी मला तिळाचे लाडू वगैरे पण पाहिजे होते. तर आता इथं बघा तीळ असे छान भाजून घ्यायचे, त्याच्यानंतर मिक्सरला बारीक करायचे, गुळ वगैरे टाकायचा आणि मस्त असे लाडू बांधायचे. इथं आता सगळं माझं करून झाले. चला आता खाली बसून मस्त आता इथं लाडू वगैरे बांधून घेते. किचन कट्ट्यावर उभा राहून ना लाडू वगैरे बांधायला व्यवस्थित ते हे होत नाही. तर आता इथं मस्त आता मी लाडू वगैरे बांधते. पप्पा इथं TV वगैरे बघत आहेत. कुणालची पण काय नाही काय तर मस्ती चालू होती आणि अर्णव शूट घेतोय. चला तर आता पटपट लाडू वगैरे बनवते आणि नंतर बोलते. चला आता तिळाचे लाडू वगैरे बनवून झाल्यात. मला आता संध्याकाळचा ना स्वयंपाक बनवायचा आहे, देवाला दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे. आणि सकाळची भोगीची भाजी वगैरे शिल्लक आहेच, थोडीशी ही शेंग बनवते मी सुक्की. आणि आता परत मी बाजरीची भाकरी वगैरे बनवणार आहे. थोडंसं पीठ आहे शिल्लक, तर आजचा मान आहे तर आज आपण बाजरीची भाकरी बनवूया. इथं आता मी कढई ठेवल्या भाजी वगैरे बनवायला. चला तर पटपट आता भाजी बनवते, भाकऱ्या बनवते. थोडासा भात आहे शिल्लक, तर भात काय नाही बनवायचा, भाजी भाकऱ्या वगैरे बनवायच्या आहेत. आणि जी आपली भोगीची आमटी वगैरे आहे ना तिला पण गरम करतोय. आणि लाडू जास्त नाही, 10च लाडू झाले, त्यातले मी सर्वांना दिले, प्रसादाला ठेवलेत. आणि बाकीचे ज्या दिवशी आपल्याला हळदी कुंकाला येणार आहेत ना त्यांच्या म्हणजे वाटी किंवा प्लेटमध्ये आपण ते ठेवणार आहे, त्यासाठी मी बनवल्यात. तर चला आता पटपट भाजी वगैरे बनवून घेते. आणि आता ना थोडीफार स्वयंपाकाची तयारी केली. चला म्हटलं अर्णव कुर्नालचा थोडा अभ्यास घेऊया. अर्णव तर त्याचा अभ्यास करतो, पण कुर्नालला ना थोडं लक्ष द्यावं लागतंय. आता कुर्नालचं स्कूल ओपन होईल, हॉलिडे होमवर्क वगैरे दिला आहे ना तो मला कंप्लीट करून घ्यायचा होता. आणि माझी कपडे वगैरे पण दुपारची राहिली होती फोल्ड करायची. तर चला म्हटलं एका साईडला मुलांचा अभ्यास पण होईल आणि कपडे वगैरे पण फोल्ड करून घेता येतील. दिवसभर काही ना काही कामामध्ये बिझी होती, कपडे घडी करायची राहिलीत. तर आता व्यवस्थित सगळे कपडे घडी वगैरे करून ठेवते. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र. आणि जम्मू काश्मीरमध्ये ना अशा प्रकारे मी भोगीचा सण साजरा केला. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.